अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे एपीआय गंगाधर दराडे यांची एका प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण होऊन त्यांना न्यायालयाने दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। आरोपीला मारहाण करणे आणि पैसे मागितले असल्याचा आरोप असल्याची तक्रार न्यायालयाकडे करण्यात आली असल्याची माहिती ॲडव्होकेट DS पांडे यांना दिली आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे पातूर नंदापूर येथील तक्रारदार गौतम जयाराम तायडे वय 55 वर्ष यांच्या विरुद्ध फौजदारी प्रकरण क्रमांक 227/14 दाखल असून तायडे हे सदर प्रकरणात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गैरजमानत वॉरंट पारित करण्यात आला होता। सदर वॉरंट बजावण्याकरिता ठाणेदार गंगाधर दराडे यांना देण्यात आला होता। त्यामुळे ठाणेदार दराडे व पोलीस कर्मचारी प्रज्ञाकर पातोंड यांनी तायडे यांना वॉरंट बजावण्याकरिता गेले असता गौतम तायडे यांना वॉरंट बाबत कोणती माहिती न देता जोर जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले आणि आपल्या बुटाचा पाय तायडेच्या पायाच्या बोटावर ठेवून त्यांना जखमी केले व दोघांनीही अमानुषपणे मारहाण केली। याबाबत फिर्यादी गौतम जयाराम तायडे यांनी बार्शीटाकळी न्यायालयाकडे तक्रार दाखल केली। न्यायालयाने सदर प्रकरण चौकशीसाठी वरिष्ठ न्यायालयाकडे पाठवले असता अकोला न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून कलम 223 BNSS प्रमाणे नोटीस काढण्याचे आदेश दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी दिले आहेत। त्यामुळे विद्यमान न्यायालयाने 28 जानेवारी 2025 रोजी ठाणेदार गंगाधर दराडे आणि पोलीस कर्मचारी पातोंड यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। ॲडव्होकेट दिनेश शंकर पांडे, दिवाणी व फौजदारी न्यायालय बार्शीटाकळी। बार्शीटाकळी न्यायालयाअंतर्गत 2 पोलीस स्टेशनमध्ये येत असून एक बार्शीटाकळी आणि एक पिंजर परिसरातील पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पातूर नंदापूर येथील श्री गौतम जयराम तायडे सदर आरोपीचा न्यायालयाने वॉरंट जारी केला असून वॉरंटची तामिली करण्यासाठी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गंगाधर दराडे आणि पोलीस पद्माकर पातोंड ते वॉरंट बजावणीकरता गेले असता आरोपीला सदर वॉरंटची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याला जोर जबरदस्ती अमानुषपणे मारहाण करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर प्रकरणाची आरोपीने न्यायालयाकडे तक्रार केली असता न्यायालयाने दखल घेऊन प्रकरण जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालय अकोला इथं तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय यांनी सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून 27/11/2024 रोजी बार्शीटाकळीच्या न्यायालयाला आदेश देण्यात आले की प्रकरण दाखल करून घेण्यात यावे। सदरचं प्रकरण इल्लीगल मारहाणीच्या संदर्भातील असून प्रकरण दाखल झाले असून त्या प्रकरणामध्ये पूर्ण बार्शीटाकळी तालुक्याचे लक्ष लागलेले आहे। मी जनतेला एकच आवाहन करीन, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मारहाण झाल्यास त्यांनी संबंधित न्यायालयाकडे तक्रार करावी। धन्यवाद। याबाबत ठाणेदार दराडे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की विद्यमान न्यायालय आम्हाला वॉरंट तामील करण्याचे आदेश देत असतो। विद्यमान न्यायालयाचे आदेशाचे पालन करून आम्ही आरोपींना वॉरंट बजावण्याचे काम करीत असतो। मी न्यायालयाचा आदर करतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। परिणामी या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।